इथे साप आणि तिकडे बघून लागलं काय लागलं नाही म्हणतो. असं लागलं लागला JCB एवढी मोठी आहे, याच्यात साप जगत आणि लक्षात घ्या थोडं त्याला लागलंही, पण तो जगेल कारण त्याला जास्त लागलं नाही. आणि आम्ही गेलो एका ठिकाणी, त्यामुळे सापांचं कधी काय सांगता येत नाही. तसा तो आला पण असता. आणि मागे 2-3 दिवसापासून यांना 37 दिवसाला वॉचमनची रूम आहे, इथं लेआउट होत आहे. आणि असे नाग 2-3 गोष्टी यातल्या फार महत्त्वाच्या आहेत की आपण राहत असलेल्या ठिकाणी की साप किती दिवस राहू शकतात. आम्ही 2 दिवसापर्यंत येऊन गेलो तेव्हा हा सापडला नव्हता. आणि इथं वॉचमन तर आहेत, अगदी त्यांच्या पायरीजवळ हा साप होता. काय केला नाही म्हणजे बघितल्यानंतर मी म्हणालोय तुम्ही हा विचार करावा की पायरीजवळ साप असून तो राहतोय कारण तुमच्याशी त्याचा काही संबंध नाही. लक्षात घ्या ना, बिडूक उंदीर असते त्यांना खायला ते राहतात, लक्षात घ्या. आणि बिळाचा साप सापडणं तसंही कठीण आहे. ना शेवटी त्यांनी JCB लावली, थोडंसं त्याला लागलं. 5 वर्ष वयाचा साप आहे आणि आपण ते स्वतःहून काय करत नाही, आपल्याजवळ ते आयुष्य करत असतात. सगळं भाग्यनगर परिसर आहे, ही मधली जागा सोडली तर सगळं लोकवस्ती वाढत चाललेली आहे, त्यानंच राहायला जागा नाही. त्यामुळे आपल्याजवळ साप येतात आणि आपल्या पायरीपर्यंत राहतात, पण स्वतःहून ते काय करत नाही. त्यांची लहान लहान मुलं पण आहेत आणि शेवटी भीतीपुटी पडायला लागलं, पण सापाने काय केला नव्हता हे फार महत्वाचं आहे. साधारण 4.5 ते 5 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे. धन्यवाद.